महानगरपालिकाची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे आणि या रणधुमाळीमध्ये सोशल मीडियावर अनेक टॅगलाईन्स जे आहेत त्या गाजत आहेत. विशेषतः कोल्हापुरात काँग्रेसकडून एक नवीन टॅगलाईन करण्यात आली आणि माझ्या पाठीमागे ती टॅगलाईन देखील आहे ती आपण पाहू शकता. काय नेमकी टॅगलाईन काय आहे? कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. नगरपालिकेची निवडणूक वाजलेला आहे. हा एक लोकशाहीचा पर्व आहे. या पर्वामध्ये आम्ही प्रत्येक मतदाराला सहभागी करून घ्यायसाठी हे आमंत्रण देत आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिरतो, महिलांना भेटतो, अगदी मूलभूत गरजांपासून रोजगार असू दे, आरोग्य असू दे, शिक्षण असू दे, प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रारी आहेत. मागच्या 5 वर्षात राज्य सरकारच्या हातात कारभार असताना त्यांनी काहीही काम केलेलं नाहीये. स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून जे रस्ते केलेले आहेत त्यामुळे सगळ्यांच्या ज्या पाठी खिळखिळ्या झालेल्या आहेत त्या आपण बघतच आहोत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक जण आमच्याकडे येतात आणि त्यांच्या समस्या सांगतं, त्यांचे सजेशन्स देतं. त्या निमित्तानंच आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या हे मनात आलं की आपण प्रत्येकाला यामध्ये सामावून घेऊया, प्रत्येकाचा विचार घेऊया आणि मगच आपला जाहीरनामा तयार करू. जाहीरनामा म्हणायचा थोडक्यात. हो, आम्ही यातून आम्हाला जे 5 वर्ष पुढे काम करायचं आहे ते आम्हाला असंच करायचं आहे जे आम्ही डायरेक्टली त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लोकांचे. काय नेमकं काय जाहीरनामा सांगतोय? काय तुम्ही महापालिकेला मतदान देखील काय इच्छुक आहे का तुम्ही? जनतेचं असं म्हणणं आहे की बंटी पाटील साहेब हे तळागाळात जाऊन काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत आणि साहेबांना किती जरी अडचण आल्या तर साहेब पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे जनतेला साहेबांची पसंती आहे आणि त्यामुळं साहेब सगळ्या जनतेला घेऊन पुढे चाललेले आहेत आणि आम्ही महिला त्यांच्या वाघिणीसारख्या पाठीशी राहणार आहे आणि 16 तारखेला गुलाल आमचाच आहे. आम्ही प्रत्येक जणी भागात आमचाच बालेकिल्ला राहील ह्या पद्धतीनं धडाडीनं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत राबणार आहे. फुल्ल राबणार आहे. आम्ही सांगते की आम्हाला जे आम्ही आता उमेदवारी साहेबांनी पण हे करून द्यायला पाहिजे की ज्याचा गुलाल लागणार आहे त्यांनाच आपलं हे केलं पाहिजे. आणि काय बॅनरवर काय काय दाखवले? काय नेमकं आहे त्याच्यामध्ये? ह्या बॅनरवर एक टॅगलाईन आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. आणि पूर्ण सगळे आपल्या कोल्हापूरमध्ये जे जे काय पर्यटन स्थळ वगैरे आहेत त्याची टॅगलाईन ह्याच्यावरती आहे. काय कुठली पर्यटन स्थळ आहेत काय याच्यात? पहिला शाहू महाराज आहेत, परत आपल्या महानगरपालिकेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे कोल्हापुरात जे काही पर्यटन स्थळ आहेत ती त्या टॅगलाईन वरती दिसतात. न्यू पॅलेस आहे, रंकाळा आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, महापालिका आहे, कुस्ती मैदान आहे, कुस्ती मैदान जे कोल्हापूरचं प्रसिद्ध आहे, कोल्हापुरी मिसळ आहे. असं सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी दिले टॅगलाईन त्या बट्टी साहेबांचा हा विजय होणार, काँग्रेसचा हा विजय होणारच आहे. 16 तारखेला गुलाल आपलाच असणार आहे. हा उत्साह आहे. काय नेमकं काय सांगायचं या बॅनर मधनं? निवडणूक इच्छुक आहे का तुम्ही? इच्छुक आहे, पण आमचं आता असं म्हणणं आहे की इतक्या लोकांना वाटलं की भाजपच्या की साहेब आता म्हणजे काहीच करू शकत नाहीत, पण साहेब काय करू शकतात हे या बॅनर मधून कळालेलं आहे. आणि गुलाल आमचाच आहे 16 तारखेला. त्याच्याशिवाय आम्हाला आता काही हेच नाहीये. का तर भाजपवाल्यांनी जेवढी भीती घातली ते स्वतः भिवून बसलेत, ते आता शांत घरी बसलेत. पण गुलाल हा आमचाच आहे आणि बंटी साहेबांचा विजय होणार आहे. ज्या महिलांना अडचण होती त्या महिला आता स्वतः त्यांच्या पाठीशी आहे. हे बॅनर बघून आणि भिणार असं वाटतंय का? बॅनर बघून भिणार नाही म्हणजे ते घाबरलेतच. आता संध्याकाळी आपली न्यूज बघितल्यानंतर ते बघणार आणि म्हणणार की हे काय झालंय नेमकं, आमच्या डोक्यात कसं काय सुचलं नाही. आणि साहेबांच्या कसं, का तर साहेब तळागाळात काम केलेले आहेत, त्यांना गोरगरिबांची अडचण माहिती आहे. त्याच्यामुळे साहेबांच्या हे डोक्यातला ह्याचा विजय होणार. त्याच्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे आणि आमच्या उत्साहाने आम्ही कामाला लागलो. पहिली टॅगलाईन माहिती आहे तुम्हाला? ह्याच्यापूर्वी एक टॅगलाईन होती, काय होती? ही टॅगलाईन तर खूप सगळीकडे पसरलेली आहे. त्यामुळे सायकल पासून ते मोटार कार पर्यंत होतं आमचं ठरलं. घरी गेले की सहज म्हणायचे आमचं ठरलं. इतकं गाजलं ना, आता हा पण विषय इतका गाजणार आहे ना, त्यांच्या डोक्यातले किडे सगळ्यांचे हलणार आहे. या प्रतिक्रिया आहेत. खरं तर काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवार असतील त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत. खरं तर कोल्हापूरमध्ये यापूर्वी सुद्धा एक टॅगलाईन होती, आमचं ठरलंय, आणि ही सुद्धा काँग्रेसकडूनच प्रसारित करण्यात आली होती. आणि आता त्याच्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी ही टॅगलाईन आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, अशा पद्धतीची टॅगलाईन आहे. अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते धार्मिक स्थळं असू देत किंवा कोल्हापुरातल्या वास्तू असू देत त्याच्याविषयीचे सगळे फोटो जे आहेत याच्यावर दाखवण्यात आले. आणि एक विकासाचा एक थोडक्यात जाहीरनामा जर सांगायचं झालं तो या बॅनरच्या माध्यमातून काँग्रेस सांगताना पाहायला मिळते. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.